नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली अर्जुनला जाब विचारते, मला सांगा, जर माझे आईवडील सापडले नाही तर कारण ते या देशात या जगात आहेत की नाही हे सुद्धा तुम्हाला अजून माहीत नाहीये. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, अगं मला एवढं माहिती आहे की मग आता तो पुढे सत्य सांगणार असतो की ते जिवंत आहेत. परंतु सायली ऐकूनच घेत नसते. ती रागातच म्हणते, अशा वरवर दिसणाऱ्या मृगजळा मागे मला पळायचंच नाहीये. कारण तुम्ही जर त्यांना शोधायला गेले आणि जर तुम्हाला ते नाही सापडले तर मग मी काय करायचं असा जापतीय. अर्जुनला विचारते. तेव्हा अर्जुन अगदी प्रेमानेच तिचा हात हातात घेतो आणि चिडलेल्या सायलीला अगदी शांत करत विचारतो, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना सायली? तेव्हा सायली म्हणते, माझा तर अगदी पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर, परंतु माझ्या नशिबावरच माझा विश्वास नाहीये. असं म्हणून जरा ती स्वतःवरच चिडते आणि लगेचच अर्जुनचा हात सोडते. मग आता ती अगदी इमोशनल होते आणि म्हणते, आजपर्यंत जे जे माझं आहे असं मला वाटत होतं, आता इथून पुढे ते सगळं काही माझ्यापासून निसटून गेले. अहो, मला तर तुम्ही माझे वाटलात, पण तुम्हाला ते म्हणेपर्यंत तुम्हीही अगदी दूर गेला होतात. कारण हे घर, आई बाबा, इथली माणसांना आपलं म्हणेपर्यंत तीही माझ्यापासून दूर गेलीच होती. आणि माझे मधुभाऊ मला पुन्हा मिळाले होते, परंतु तेही असं म्हणून तीही अगदी शांत होते आणि रडू लागते. तेव्हा अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो, प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी शोधणारी ती माझी बायको आता खरं कुठे गेली? हो, खरं आहे, आपण दोघेही एकमेकांपासून दूर गेलो होतो, पण आता आपण दोघेही अगदी कायमचे जवळ आलो आहोत. आणि आज हे घर आणि डॅड्स नाही तर मम्मा सुद्धा अगदी तुझ्यावर तेवढंच प्रेम करते सायली. आणि आता आय एम शुअर मधुभाऊ सुसूद लवकरात लवकर बरे होतील आणि तुझे खरे आईवडील सुद्धा लवकरात लवकर सापडतील. त्यामुळे मी तुला रिक्वेस्ट करतोय, मला त्यांचा शोध घेण्यापासून तू अशी थांबवू नकोस सायली, प्लीज. असं म्हणून तो अगदी तिला विनंतीच करतो. तेव्हा सायली आता पुन्हा एकदा चिडते आणि म्हणते, तुम्ही असाही विचार करा ना, जर ते तुम्हाला सापडले आणि जर त्यांना मी नकोच असेल तर, आणि मुळात जर त्यांना मी हवे असते ना तर मधुभाऊंच्या आश्रमामध्ये मी कधीच वाढले नसते. तेव्हा अर्जुनकडे आता या प्रश्नाचे उत्तरच नसतं. तेव्हा सायली म्हणते, या क्षणालाही माझ्या मनात त्यांच्याबद्दल अगदी नितांत आदर आहेच आणि अगदी प्रेम सुद्धा आहे, पण पुन्हा जर त्यांनी मला नाकारलं ना तर मी ते नाही सहन करू शकत. तेव्हा अर्जुन आता सायलीला रिक्वेस्ट करतो, ऐक ना, तू माझं जर त्यांना आपण नाही शोधलं तर कसं कळणार आपल्याला? मग सायली सुद्धा तेवढ्याच रागात विचारते, जी गोष्ट मला माहीत नाहीये त्यामध्ये मला उडी घ्यायचीच नाही. अहो, मानसिक दमछाक होती माझी, तुम्हाला कळत नाही का हो? असं म्हणून ती आता शांत होते आणि अर्जुनला म्हणते, हे पहा, मला तुमचं प्रेम मिळालंय. आई बाबा या सगळ्यांच अगदी भरभरून प्रेम मिळते आणि मला मधुभाऊंच प्रेम तर अगदी आयुष्यभर असं मिळत राहणार. त्यामुळे मी खरंच खूप खूप समाधानी आहे. त्यामुळे माझ्या जन्मदात्यांना त्यांचं आयुष्य आता जगू द्यात आणि मलाही माझं आयुष्य जगू द्यात. मी हात जोडते तुमच्यासमोर, पण हा शोध तुम्ही प्लीज थांबवा, अशी ती कळकळीची विनंती त्याला करते. कारण जर तुम्ही शोध घेतला आणि माझ्या जन्मदात्यांनीच मला नाकारलं ना तर मला हे कधीही सहन नाही होणार. असं म्हणून आता रडतच ती तेथून जाते. अर्जुन बरोबर एक शब्द देखील पुढे बोलत नाही. हा अर्जुन म्हणतो, बायको, अगं ऐकून तरी घे, प्लीज ऐकून तरी घे. सायली काही ऐकतच नाही. त्यामुळे अर्जुनच्या बिचाऱ्याचाही नाईलाज होतो. तेव्हा तो तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, खूप हट्टी आहेस ना तू? मग मी सुद्धा तुझ्यापेक्षा डबल हट्टी आहे आणि आय एम रिली व्हेरी सॉरी बायको, तुझी ही गोष्ट मी अजिबात मान्य करणारच नाही. कारण तुझ्या आईबाबांना मी शोधणार म्हणजे शोधणारच आहे आणि तुझ्या मनात तुझ्या आईबाबांबद्दल प्रेम आहे आणि त्याचबरोबर आदर आहे. ही एकच गोष्ट मला एनर्जी देत राहणार आहे. आय प्रॉमिस यू. असं म्हणून अर्जुन सुद्धा हाय
मानत नाही आणि सायलीच्या आई वडिलांचा शोध घेण्याचा तो कंटिन्यू पुढे ठरवतोच, कारण सायली कितीही नाही म्हणाली तरीही अर्जुनला आताख्या आईबाबांचा शोध घ्यायचाच असतो. स्त्रीकडे प्रिया आणि अश्विन तिथे बसलेली असतात. प्रियाला दुसऱ्या आता वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं असतं. अश्विन सुद्धा मग तेथे असतो. तो मोबाईलमध्ये काहीतरी आपला पाहत असतो. त्याच वेळी प्रिया वैतागून आता म्हणते की हा किती वेळ असा इथे चिटकून बसणार आहे काय माहित, कारण त्या महिप्तला मी एवढे दिवस एवढी बोलली आहे, कोणत्याही क्षणी तो आता इथे येऊ शकतो. पण त्या अगोदर हा अश्विन चिकटू जायला हवा नाहीत ना, त्यामुळे ती आता ठरवते याला इथून घालवायचंच. मग आता ती म्हणते अश्विन ऐक ना. तेव्हा अश्विन लगेचच विचारतो काही हव्य का तुला? तेव्हा ती आता म्हणते नको नको मला काही नको आहे, पण तू अरे किती करशील माझ्यासाठी, आणि आज तर खूप वेळ माझी सोबत करत तू इथे बसला आहेस, तू दमला असशील ना, आता घरी जा आणि आराम कर. तेव्हा अश्विन म्हणतो हे बघ तन्वी, मी इथे थांबण्यासाठी ना स्पेशल परमिशन घेतली आहे, त्यामुळे उशिरा मी इथे अगदी रात्रीपर्यंत थांबू शकतो, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस असं आता लगेचच अश्विन म्हणतो. तर प्रियाला आता काय करावं सुचत नसतं. मग ती म्हणते अरे घरची वाट बघत असतील ना अश्विन, अरे त्यांना खूप काळजी वाटत असेल रे तुझी. तेव्हा अश्विन म्हणतो अगं पण ते तुझी काळजी करतात का नाही ना, मग मी त्यांच मन राखण्याची तरी काय गरज आहे, मी आपला इथेच बरं आहे. तेव्हा आता अश्विनने असं बोलल्यानंतर प्रिया मात्र वैतागते आणि रागातच विचारते काय रे काय वेळ लागले का तुला? तेव्हा अश्विन जरा धक्क्यानेच प्रियाकडे पाहतो, कारण तिचा बोलण्याचा टोन ना आता पूर्णपणे चेंज झालेला असतो. तेव्हा आता तिच्या लक्षात येतं की आपण काहीतरी चुकीच बोललोय म्हणून. ती आता एकदम शांत होते आणि म्हणते अश्विन अरे हे बघ आता तू आपल्या घरच्यांबद्दल असं चुकीचं बोलतोस, हे मला अजिबात आवडत नाही, कारण कशीही असली तरी ती आपलीच माणसं आहेत ना. तेव्हा अश्विन आता लगेच तिच्या बोलण्यात येतो आणि म्हणतो तुझ्या एवढं माझं मोठं मन नाहीये तन्वी, आणि खरं सांगू ज्यांना तुझी किंमत नाही ना त्यांचा विचार मी नाही करू शकत. मग आता प्रियाला काय बहाणा सुचवावं ना कळतच नाही. तेव्हा ती त्याचा हात हातात घेते आणि म्हणते अश्विन अरे असं जागरण करत जर बसला ना तर उगीचच तुझी तब्येत बिघडेल, आणि खरं सांगू का मला अगोदरच गिल्ट आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये तूच एकटा अडकला आहेस, त्यामुळे तू प्लीज प्लीज जाऊन ना आता आराम कर, कारण तू असं स्वतःला त्रास करून घेतला ना अश्विन तर मला नाही चालणार. आणि शिवाय अरे मगाशी त्यांनी ज्या गोळ्या दिल्या आहेत ना तेव्हापासून अगदी मला झोप येती, तू इथे बसलास ना म्हणून मी बसलीय, नाहीतर मला केव्हापासून खरंच खूप झोप येतीये. अरे मग आता असं म्हटल्यानंतर तो म्हणतो अगं आधी सांगायचंस ना बाळा, ब्र ठीक आहे तू अगोदर आराम कर, छानपैकी झोप घे आणि मी निघतो हा आता, आणि तुला काहीही लागलं ना तरीही मला सांग, चल मी निघतो हा. तेव्हा ती म्हणते की हो काळजी घे हा अश्विन. तेव्हा अश्विन आता लगेचच तिचा निरोप घेऊन जायला निघतो. मग प्रिया जरा मोकळा श्वास घेते आणि म्हणते चला हा अडथळा तरी आता दूर झाला, आणि आता माझा प्लान जर यशस्वी झाला असेल तर तो मूर्ख महिप्त आहे ना तर तो जा विचारण्यासाठी नक्कीच इकडे येईल आणि त्याच्याच विरोधात अगदी पुरावा सुद्धा देऊन जाईल असा प्रियाने भन्नाट असा या हॉस्पिटलमधून सुटका करवून घेण्यासाठी प्लान केलेला असतो. तर दुसरीकडे आता अर्जुन हा चैतन्याला कॉल करतो आणि तन्वीचा वकील कोण आहे त्याच्याबद्दल काही कळलं का असं चैतन्याला विचारतो. चैतन्य म्हणतो हो मला समजलं, अगोदरच्या केसेस बद्दल एवढं काही माहित नाहीये, परंतु मला त्याच्या ऑफिसचा ना ॲड्रेस मिळालाय. तेव्हा अर्जुन म्हणतो गुड, मला तो पाठव ब्र, मी जाऊन भेटतोच. आता त्याला आय एम व्हेरी शुअर की तन्वीने ना त्याला फक्त तिची खोटी बाजूच सांगितली असणार, पण त्याला ना तन्वीबद्दल सगळं काही खरं आता कळायलाच हवं. चैतन्य तेव्हा चैतन्य म्हणतो थांब थांब तू अर्जुन, हे बघ अगोदर मी जाऊन बोलतो आणि तन्वीची केस घेणं किती मूर्खपणाचा आहे ना हे अगोदर मी त्याला समजावतो, आणि त्याने ऐकलंच तर ठीक, नाही तर मग तू बोल. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे तू जा आणि बोल मग त्याच्याशी आणि मला मग अपडेट कर, बाय असं म्हणून आता ते दोघेही फोन ठेवतात. तेवढ्यातच सायली आता तेथे येते, गुपचूप आप पांघरून घेते आणि झोपणार असते. अर्जुन आता तिच्याकडे बघतो
बघतच राहतो कारण ती खूप उदास असते, एकदम शांत शांत असते. तेव्हा तो तिचा हात आता हातात घेतो आणि विचारतो, काय झालं, अजूनही चिडली आहेस का सायली तू माझ्यावर? आणि मला माहिती आहे की मी तुझ्या आईबाबांचा शोध घेतो, हे तुला आवडलेलं नाहीये, पण मला सांग आता तू काही नीट बोलणारच नाहीये का माझ्याशी? अगोदर तुझ्या आई वडिलांना भेटू तरी दे, त्यांना काय वाटतं तुझ्याबद्दल हे ऐकून तरी घे, पण बायकोशी गप्प राहू नकोस ना प्लीज, असं म्हणून तो रिक्वेस्ट करतो. हे बघ, मला जे काही बोलायचं असेल ना ते बोल, तुला रागवायचं असेल तर रागव, पण प्लीज तू माझ्याशी काहीतरी बोल, असं तो विनंती करत म्हणतो. तेव्हा ती म्हणते, हे पहा, मला जे बोलायचं ते ऑलरेडी मी बोललेली आहे आणि आता राग नाहीये माझ्या मनात तुमच्याबद्दल, आता झोपा ब्र, सकाळी लवकर उठायचं ना, असं म्हणून ती अजूनही अगदी तुटकच त्याच्याबरोबर बोलते. त्यामुळे अर्जुनला खूप टेन्शन येतं. मग आता सायली झोपायला जाते तर तो म्हणतो, अगं ऐक ना, तरीही सायली ऐकतच नसते. तर आता सायली झोपल्यानंतर अर्जुनलाच काय करावं सुचत नसतला. आता काहीही झालं तरी सायलीच्या आई वडिलांचा शोध घ्यायचाच असतो. तेव्हापासून सायलीला ही गोष्ट समजलेली असते, तेव्हापासून ती खूप उदास असते. तर आता दुसरीकडे प्रिया खूप वेळ होऊन देखील आता महिपची वाट बघत असते, तरीही महिप काही आलेला नसतो. त्यामुळे ती म्हणते, बापरे, महिप का आला नसेल कळतच नाहीये, आता एवढा वेळ झालाय मी वाट बघतीये आणि माझा प्लान फ्लॉप झाला तर, असा विचार एका क्षणी तिच्या मनात येतो. बाहेर पोलीस बघून तो पळून तर नसेल गेला, पण नाही हा, कारण महिप ना अशा साध्या सुध्या गोष्टींना कधीही घाबरणार नाही. यानंतर नर्स आता लगेचच त्या कॉन्स्टेबल लेडीजला विचारतात, काही ड्युटी संपली नाही काय ताई तुमची अजून? तेव्हा त्या म्हणतात की नाही ना, अजून सोडायला कोणी तसं आलेलंच नाहीये. मग आता त्या नर्स तेथून निघून जातात. तेव्हा प्रिया मनातच विचार करू लागते, काहीही झालं तरी ना आज महिप्ती इथे यायलाच हवा, कारण तो चिडल्यावर कसा वागतो ना हे मला सर्वांना दाखवायचे आणि मी त्याला किती घाबरते हे सुद्धा. त्यानंतर त्या कॉन्स्टेबल मॅडम बाहेर येतात आणि त्या सरांना विचारतात, काय हो, किती वेळ झालाय? तेव्हा ते म्हणतात की किती वेळ झालाय हीच बघा ना, इथे ड्युटी संपत आल्याची वेळ पण झाली आहे. मग आता त्या शिर्के मॅडमचा फोन आला होता, त्या म्हणाले 10 मिनिटात येणारच आहे असं आता त्या कॉन्स्टेबल सांगतात. त्याच वेळी आता मग ते सर म्हणतात की चला मग आपण निघूयात आता. तशीही ती तन्वी सुभेदार आता झोपूनच घेईल असं म्हणून दोघेही आता तेथून जातात. तर दुसरीकडे सायली आता अगदी गाढ झोपेत असते. अचानकच तिला आता स्वप्न पडतं, एका अज्ञात ठिकाणी ती गेलेली असते आणि तिचे आईबाबा तिला तिथे भेटतात, पण तिच्याकडे ते पाठमोरे उभे असतात आणि ते पुढेच निघालेले असतात. ते सायलीकडे दुर्लक्ष करतात. तर सायली त्यांना आई बाबा थांबा थांबा असं म्हणत असते, परंतु ते सायलीकडे दुर्लक्ष करतात आणि पुढे निघून जातात. सायलीला खूप घाबरल्यासारखं होतं आणि ती म्हणते, थांबा ना बाबा, थांब ना आई, असं म्हणून ती मोठ्यानेच ओरडते. तरीही आता तिचे आईबाबा हे अदृश्य होतात, तिथे दिसत नाही. मग सायली खूप घाबरते आणि आई बाबा असं मोठ्याने ओरडून लगेचच झोपेतून उठते, कारण तीच हे स्वप्न असतं आणि तिचा आवाज एवढ्या मोठ्याने ऐकल्यानंतर अर्जुन आता उठतो आणि सायलीला विचारतो, काय झालं सायली, तू ठीक तर आहेस ना ग? तेव्हा सायली काहीच बोलत नाही, एकदमच गप्प असते. तर दुसरीकडे आता प्रिया ही महिपची वाट बघत बघत तशीच बसलेली असते आणि मग नंतर तिला डोळा लागलेला असतो. तर प्रियाच्या प्लॅन प्रमाणे आता महिप तेथे अंगावर अगदी ब्लंकेट टाकत आपला चेहरा झाकत आलेला असतो, जेणेकरून कुणाला समजू नये ना यासाठी. आता प्रिय नक्की कोणत्या ऑर्डमध्ये आहे हे शोधत अगदी दबक्या पावलांनी कुणाला कळू देता तो पुढे येत असतो. दुसरीकडे प्रिया मात्र अजूनही गाढ झोपलेली असते. तिला काहीच अंदाज नसतो की हा महिप इकडे येतोय आणि आता त्यानंतर तो
नेमकाच आता प्रियाच्या वॉर्डमध्ये येतो, तेथे असणारा दरवाजा सुद्धा बंद करतो आणि समोर आता तो प्रियाला बघतो आणि रागातच तेथे असणाऱ्या टेलवरच सामान खाली पाडतो। त्यामुळे प्रिया आता दचकूनच जागी होते आणि धक्क्याने महिप्तकडे बघते। ती आता पूर्णपणे घाबरलेली असते आणि कोण आहात तुम्ही, कोण आहात तुम्ही असं विचारू लागते। तेव्हा आता महिप्त लगेचच आपला चेहरा तिला दाखवतो। मग आता अण्णा सर तुम्ही आता प्रिया विचारते आणि खरंच खूप घाबरते। आता खरं तर तिच्या प्लॅन नुसारच हे सगळं होत असतो, परंतु महिप्तचे डोळे तिच्या रागामुळे लाल झालेले असतात आणि आता हा जीव घेतो की काय असं प्रियाला वाटत असतं। इकडे सायलीच्या मनात मात्र चलबिचल झालेली असते आणि एकदमच ती त्या सगळ्या आईबाबांच्या विचारामुळे शॉक झालेली असते। तेव्हा अर्जुन आता तिला समजावतो, शांत करतो आणि लगेचच पाणी प्यायला देखील देतो आणि तिला म्हणतो की तू ना जरा रिलॅक्स हो। मग त्यानंतर सायलीची अशी मनस्थिती पाहता तो शांतपणे तिला विचारतो, काय झालं तुला, तू एवढी हायपर का झालीस सांग ना। तेव्हा सायली म्हणते, अहो मला ना स्वप्न पडलं होतं आणि या स्वप्नामध्ये मी माझ्या आईबाबांना पाहिलं, म्हणजेच त्यांचे चेहरे मला असे नीटसे दिसले नाहीत, कारण तेथे ना खूप एक अंधारी खोली होती, तेथे ना ते चालत चालले होते। मी त्यांना खूप हाका मारल्या, त्यांना थांबवण्याचा खूप सारा प्रयत्न केला, पण तुम्हाला सांगू ते नाही थांबले। पुन्हा एकदा मला एकटीला सोडून ना ते निघूनच गेले असं अर्जुनला ती आता सांगत असते आणि खूप रडत असते। तेव्हा अर्जुन आता धक्क्यानेच तिच्याकडे बघतो आणि त्यालाही सायलीबद्दल जरा वाईट वाटतं। तर दुसरीकडे महिप्त हा प्रियाला विचारतो, काय काय म्हणालीस तू अण्णा सर का, पण नाही तुझं काहीतरी चुकत्य, पण मला अशी तू अण्णासर म्हणू नको, तू ना मला भेकड म्हण, भेकड, कारण भेकड म्हणून हाक मारायची असते ना मला। तेव्हा प्रियाला आता अक्षरशः घामच फुटतो आणि ती म्हणते, सॉरी अण्णा सर। तेव्हा तो म्हणतो, अण्णा सर नाही भेकड म्हणला, भेकड अगोदर। तेव्हा आता रागातच महिप्त हा भला मोठा सुरा काढतो आणि प्रियाला अजूनच घाबरवतो। तेव्हा प्रिया खरंतर अजून घाबरते आणि विचारते, सुरा तुम्ही कशाला ला घेऊन आलात सांगा ब्र अगोदर। तेव्हा तो म्हणतो, पावाला मस्का लावायला काही मी सुरा घेऊन आलेलो नाहीये। प्रिया पटकनच तिच्या त्या कॉटवरून खाली उडी टाकते आणि विचारते, अहो बोला ना, हा सुरा का आणलाय तुम्ही। मग आता तो म्हणतो, हे बघ मला तू आमंत्रण दिलं होतं ना प्रेमाचं, कारण काय म्हणाली होतीस तू, अगं आमंत्रण दिलं होतं ना तू मला, म्हणून तुला गिफ्ट घेऊन आलोय मी गिफ्ट। तू काय म्हणाली होतीस मला, माझ्या कामावर तू संशय घेतलास का, तुम्ही भेकड आहात, तुम्ही तुमच्या माणसांच्या पाठीमागे लपता वगैरे वगैरे, आणि हिम्मत असेल तर माझ्या समोर सुद्धा येऊन दाखवा, तू म्हटली होती ना, मग मी आलोच आता तुझ्या समोर असं म्हणून तो प्रिया समोर जाऊन उभा राहतो आणि तिला भला मोठा तो सुरा दाखवत खूपच घाबरवत असतो। तेव्हा आता काय करशील तू असं जेव्हा अण्णा विचारतो, तेव्हा प्रिया म्हणते की मी कशाला काही करेन, पण अण्णा सर हे पहा, हा तुम्ही मला काहीही करू नका, कारण बाहेर पोलीस आहेत, तुम्हाला ना खूप महागात पडेल। तेव्हा महिपतीच्या वर चढतो, म्हणतो, मी स्वस्तातली कामना करतच नाही, अगं तुझं थोबाड बंद होतं ना तोपर्यंत तू जिद्दी होती, पण आता तू तुझं थोबाड उघडलं ना, तू आता मरणार। अगं माझ्या पोरीला तू जेलामध्ये सडवलं तरीही मी तुझ्या विरोधात काही बोललेलो नाही, पण कसा आहे ना तुझा माज आता दिवसेंदिवस वाढतच चाललाय, त्यामुळे तुझा हा माज मी उतरवणार आणि संपवणारच, अशी धमकी महिप्त प्रियाला देतो आणि तिचा असा गालगुच्चाच पकडतो। प्रियाला खूप त्रास होऊ लागतो, तिला बोलता सुद्धा धड येत नसतो। ती म्हणते, अण्णा सर प्लीज सोडा ना मला, हे पहा अण्णा सर थांबा ना प्लीज, अहो मी जे काही तुम्हाला बोलले त्याचा जहा विचारायचा आहे ना तुम्हाला मला, मग विचारा ना प्लीज, पण हे सुरा वगैरे कशाला, सोडा मला असं म्हणून ती रिक्वेस्ट करते। तेव्हा तू आता सध्या जजच्या घरी जरी असती ना तरीही मी माझा हा सुरा काढलाच असता आणि तुझा कोथळा सुद्धा बाहेर काढला असता, पण कसा आहे ना माझ्या पोरीच माकड केलंस तू, माकड। आणि अजून काय बोललीस तू, माझी पोरगी जेलात आहे आणि तू सुटली असन का, पण आता तू कायमची सुटणार आणि तुझ्या आत्म्याला ना अगदी शांती सुद्धा मिळणार। तर आता असं म्हणून तो तिला सुरा आता भोगसणार असतो। त्याच वेळी प्रिया तेथे असणारा
ज्यूसचा ग्लास घेते आणि महिपच्या तोंडावरच तो ज्यूस टाकते आणि तेथून पळून जाय याच्या प्रयत्नात असते. महिप्त त्याच रागात आता चवताळून तिच्याकडे बघत असतो तेव्हा तो रागाच्या भरात म्हणतो, तुला काय आज मी जिद्दी सोडत नाही. तर प्रिया त्या वॉर्डच्या बाहेर सुद्धा आता पळून गेलेली असते, कारण आता तिने तसा प्लानच केलेला असतो. काहीही झालं तरी महिप्तपासून मला इथे सुद्धा धोका आहे हे तिला सगळ्यांना दाखवायचं असतं. इकडे आता सायली अजूनही उदास असते. अर्जुन म्हणतो, हे बघ, टेन्शन घेऊ नकोस, आता शांतपणे झोप आणि सगळं काही विसर. मग आता सायली विचारते, काय हो, कशी विसरू मी, कशी मी, सांगा ना, कारण हा आईबाबांचा विषय तुम्ही उकरून काढलात आणि तोच आता माझ्या मनात जात नाहीये आणि आपल्या मनात जे असतं ना तेच स्वप्नामध्ये दिसतं, बरोबर ना. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, अगं असं काहीही नसतं, तू जरा शांत हो आणि झोप, आराम करून घे मग सायली आता स्पष्टपणे पुन्हा एकदा विचारते, मला सांगा, माझ्या जन्मदात्यांचा शोध तुम्ही नक्की थांबवणार ना. तेव्हा अर्जुन बिचारा आता द्विधा मनस्थितीत अडकतो. आता सायलीचा ऐकावं की स्वतःच्या मनाचा हेच त्याला कळत नसतं, कारण त्याला काहीही झालं तरी सायलीच्या आईबाबांचा शोध घ्यायचाच असतो. आता तिला काय उत्तर द्यावं हे तो आता मनामध्ये ठरव असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये बाप्पा जाण्याची वेळ येते. आता विसर्जनासाठी घरातील सर्वजण तयार होतात आणि मग गणपती बाप्पा मोरया असं म्हणत बाप्पाच सगळेजण सुभेदार कुटुंब मिळून विसर्जन करतात. तर दुसरीकडे अर्जुन आता रूममध्ये येतो आणि लगेचच कान पकडतो आणि सायलीला म्हणतो, तुझ्या मनाविरुद्ध मी वागायला नको होतं, सॉरी हा. तेव्हा सायली विचारते, काय हो तुम्ही इतके गोड कधीपासून वागायला लागलात, लहानपणापासून तुम्ही गोड आहात का. तेव्हा अर्जुन आता प्रेमानेच म्हणतो, लग्नानंतर मी अजूनच गोड झालो, कारण माझी बायको ना साखर आहे. साखर. मग आता आनंदानेच विचारते, काय हो, ऐकाल ना तुमच्या बायकोचं. मग तो लगेचच हो म्हणतो. मग ती पुन्हा विचारते, जे सापडणार नाहीये त्याचा शोध तुम्ही थांबवणार ना. दुसरीकडे प्रिया आपला जीव वाचवण्यासाठी पुढे पुढे पळते. तेव्हा कोणत्या वेळात तुला लपायचं असेल ते लप, पण हा महिप्त शिखरे तुझे तुकडे तुकडे केल्याशिवाय ना आज इथून जाणारच नाही, असं तो प्रियाला धमकावतो. प्रिया अजूनच घाबरते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.